आता ओव्हर थिंकिंग म्हणजे आपण अतिविचार, याचं तुम्ही जसं सांगितलं स्पष्टीकरण दिलं की चांगले विचार सुद्धा त्याच्यातनं चांगलं काहीतरी म्हणजे इन्व्हेन्शन सुद्धा होऊ शकतं एखादं. पण ओव्हर थिंकिंगमुळे आपण खूप मागेही जाऊ शकतो, म्हणजे त्या चक्रव्यूहात अडकू शकतो. बरोबर. ओव्हर थिंकिंगचा संबंध हा रागाशी असू शकतो का, किंवा एखाद्या आजाराशी असू शकतो का, त्याची मुळं कुठे आहे? व्हेरी गुड. कधी कधी हा माणूस ओव्हर थिंक करतोय हे दुसऱ्या माणसाचं इंटरप्रिटेशन असू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ स्किझोफ्रेनिया नावाचा रोग असतो, त्याच्यामध्ये एक अर्ली स्टेज असते ज्याला प्रोड्रॉमल स्टेज म्हणतात. तर पर्सन इज एक्स्ट्रीमली परटर्ब्ड, त्याला परप्लेक्स्ड, कळत नाही काय चाललंय, असं त्याची एक मानसिक अवस्था असते. खूप 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 विचार करत असतो तो. आणि त्यावेळेला पण आईवडील हा खूप विचार करतो, हो याला काहीतरी सांगा, तो ओव्हर थिंकिंग करतो. दिस इज नॉट ओव्हर थिंकिंग डिअर, ही त्या मानसिक रोगाची सुरुवात आहे.